सगळ्यांना वाटत होतं प्रोजेक्ट जाईल पण मात्र रुचिता गेल्यामुळं अनेकांना धक्का बसला. कशाचं सीझन 6 आणि कशाचं ट्विस्ट फिक्स, कारण की बिग बॉस मराठीचं सीझन हे फेल झालेलं आहे. आता बिग बॉस मराठीचं हे सीझन फेल का झालं, कशामुळे झालं, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काही सदस्य असे होते की ते बळजबरीत कोणासोबतही भांडतात, बळजबरीत कोणाचाही मुद्दा घेतात, की ते त्यांची भाषा अशा काही पद्धतीनं वापरतात की कानाला किर्र किर्र असा आवाज होतो. आणि अगोदर राखी सावंतची एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये केली. मग या वेळेला एक नाही, दोन नाही, तर थेट 3 वाईल्ड कार्ड त्यांनी जे काही बालिशपणा लावला होता त्या रेवानं स्वतःच्या पावर की स्वतःच्या हाताने त्या प्रोजेक्टाला दिली. नमस्कार, गावरान गुरुमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपलं चॅनल नवीन आहे. चॅनल नवीन जरी असलं तरी सुद्धा अनुभव जुना आहे आणि या ठिकाणी आपण सत्य आणि सविस्तर सांगण्याचाच काम करतो. सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू आहे आणि रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर सांगत असतात की हे सीझन 6 आहे आणि या ठिकाणी ट्विस्ट फिक्स आहे. कशाचं सीझन 6 आणि कशाचा ट्विस्ट फिक्स, हाच प्रश्न आता राज्यातल्या जनतेला पडू लागला आहे. कारण की बिग बॉस मराठीचं सीझन हे फेल झालेलं आहे. बिग बॉस मराठीचं सीझन ज्या पद्धतीनं चालायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं चालताना दिसत नाहीये. आता बिग बॉस मराठीचं हे सीझन फेल का झालं, कशामुळे झालं, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग तुम्हाला नक्कीच वाटेल की खरंच हे बिग बॉस मराठीचं 6वं सीझन मागच्या अनेक सीझनपेक्षा फेल झालेलं आहे. जर आपण पाहिलं तर या सीझनमध्ये ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या टीमकडून कलाकारांची निवड केलेली आहे, अशा कलाकारांची निवड केलेली आहे की ते कलाकार घरामध्ये काहीच बोलत नव्हते, फक्त बघ्याची भूमिका घेत होते. आणि जे कोणी बघ्याची भूमिका घेत होते ते इतर कोणाला सुद्धा बोलू देत नव्हते. मला घरामध्ये असं दिसायचं नाही, मला घरामध्ये तसं दिसायचं नाही, मी माझा स्वभाव आहे त्याच पद्धतीनं ठेवणार आहे, सगळ्यांसोबत गोड गोड बोलण्याचं काम करणार आहे, असे काही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये होते. तर काही सदस्य असे होते की ते बळजबरीत कोणासोबतही भांडतात, बळजबरीत कोणाचाही मुद्दा घेतात आणि बळजबरीत एकसारखं एकमेकांसोबत भांडत आणि बोलत राहतात. तर काही सदस्य अशा आहेत की ते त्यांची भाषा अशा काही पद्धतीनं वापरतात की कानाला किर्र किर्र असा आवाज होतो. हा शो फॅमिली सोबत पाहिला जातो आणि फॅमिली सोबत बघताना कुठेतरी वाटतं काय बनबन लावली, काय आवाज आहे यांचा, काय भाषा आहे यांची. अशा पद्धतीचे कलाकार या बिग बॉसच्या मध्ये घेतल्यामुळं बिग बॉस मराठीत सीझन फेल झालेला आहे. आता कसं तरी 5-6 आठवडे त्या ठिकाणी झाले, बिग बॉसच्या टीमच्या सुद्धा लक्षात आलं की आपल्याकडून चूक झाली, आपण अशा पद्धतीचे सदस्य घेतलेत. म्हणून त्यांनी एकाच वेळी 2-2, 3-3 सदस्य काढायला सुरुवात केली आणि हळूहळू बिग बॉस मराठीचे जे सदस्य आहेत ती जागा रिकामी करायला सुरुवात केली. आता बरेच सदस्य घराबाहेर काढल्यानंतर मग वाईल्ड कार्डची त्या ठिकाणी एंट्री करायचं ठरवलं आणि अगोदर राखी सावंतची एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये केली. मग राखी सावंत आल्याच तिनं ड्रामा चालू केला आणि जणू काय बिग बॉसचा जो खेळ आहे तो कॉमेडी शोज करून टाकला. मग प्रेक्षकांना कुठेतरी चांगली मज्जा येत होती, राखीमुळे बिग बॉस बघू वाटत होतं. पण मात्र तेच तिची कॉमेडी, तेच तिचा ड्रामा काही आठवडे बघितल्यानंतर रोक सुद्धा राखीला वैतागले होते आणि तिच्याबरोबर इतर कोणाचाही गेम दिसत नव्हता. मग आता पुन्हा त्याची TRP कमी झाल्यानंतर बिग बॉसच्या लक्षात आलं की पुन्हा आता वाईल्ड कार्ड त्या ठिकाणी बोलवावे लागतात. मग या वेळेला एक नाही, दोन नाही, तर थेट 3 वाईल्ड कार्ड बिग बॉसच्या घरामध्ये बोलवले. बरं, बोलवले तर बोलवले, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काय दिवे लावले. आता वाटलं हे 3 वाईल्ड कार्ड आलेले आहेत ते घरातल्या सदस्यांना एक मोठा धक्का देतील, कारण की ते त्यांचा 50 दिवसाचा खेळ बघून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना सगळा काही खेळ समजलेला आहे. कोणाचा स्वभाव कसा आहे, कोण कशा पद्धतीनं बोलतं, कोण कशा पद्धतीनं वागतं, ह्या सगळा खेळ बघून ते त्या सदस्य त्या ठिकाणी आले होते. मग ते 3 सदस्य घरामध्ये आल्यानंतर त्यांनी जे काही बालिशपणा लावला होता ते सगळ्यांसमोर आपल्याला टीव्हीवर दिसलेला आहे. सगळ्यात मोठा बालिशपणा होता तो म्हणजे संस्कृतीचा. घरामध्ये आल्याच तिनं स्वतःची जी पॉवर की आहे ती थेट विशालला दाखवली आणि त्याला हातामधून घेऊ दिली आणि त्यानं ती बिंदास घेतली, कारण की त्याला त्या पॉवर कीची जाणीव होती. बघा, मग आता ही एवढी हुशार होती, वाईल्ड कार्ड म्हणून तिची त्या ठिकाणी एंट्री केली आणि स्वतःचीच पॉवर की देते. मग हे बालिशपणाचंच लक्षण नाही का? मग त्याच्यानंतर नंबर येतो ते म्हणजे रेवाचा. आता हिची तर पॉवर की गेली होती, हे सगळं तिच्यामुळे मोठा ड्रामा झाला होता.
ती रडली होती, पडली होती, सगळं काही तिने त्या ठिकाणी दाखवलं होतं पॉवर की मिळवण्यासाठी. मग एवढं सगळं घरामध्ये राडा होऊन सुद्धा त्या रेवानं स्वतःच्या पॉवर की स्वतःच्या हाताने त्या प्राजक्ताला दिली. मग त्या प्राजक्ताच्या हातातून ती की विशालनं घेतली. मग विशालनं घेतल्यानंतर त्यानं ती काही वापस दिली नाही. ती पॉवर की दिली त्यानं रुचिताला. मग रुचिताला दिल्यानंतर रुचिता शेफ झाली आणि या दोघीत त्यामधून नॉमिनेट झाल्या. त्याच्यामध्ये संस्कृतीचं नाव होतं, रेवाचं नाव नव्हतं. मग हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये काय चालू आहे, काय नाही, नुसती बनबन, किरकिर आणि अशी कॉमेडी. जे वाईल्ड कार्ड आणलेत त्यांना नीट खेळता येत नाही, ते बी त्याच पद्धतीने खेळायलेत. म्हणून कुठंतरी बिग बॉसचं हे 6वं सीझन फेल होताना दिसतंय किंवा फेल झालंय असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि फेल झालं म्हणून या ठिकाणी आता त्यांनी ट्विस्ट घ्यायचं म्हणून थेट आता रुचिता जमादारला बाहेरचा रस्ता दाखवला आहे आणि ती घराबाहेर सुद्धा गेली आहे. सगळ्यांना वाटत होतं प्राजक्ता जाईल, प्राजक्ता जाईल, पण मात्र रुचिता गेल्यामुळं अनेकांना धक्का बसला. आता ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन चालू आहे ते खरंच फेल झालंय का सक्सेसफुल ठरलंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.